येशूच्या दर्शनाने शौलाचे परिवर्तन व शौलाचा पौल झाला. प्रेषितांचे कृत्ये अध्याय 9 ओवी 1-20. शौल हा यहुदी असून यहुदी अधिकारी होता व तो यहुदी लोकांच्या आदेशाप्रमाणे ख्रिस्ती लोकांना त्रास देत असे, कारण ते येशू ख्रिस्ताला मानत नव्हते व आजही मानत नाही. ते म्हणतात मसिया आलेला नाही तर तो येणार आहे. त्यामुळे शौल येशूचे शिष्य व त्याच्याबरोबर ज्या लोकांना घात करणे याविषयी फुत्कार टाकीत असे. तो प्रमुख याजकाकडे गेला व त्याच्याकडून धर्मसभेकडे देण्यासाठी अशी पत्रे मागितली की जर त्याला मार्गात कोणी येशू ख्रिस्ताच्या नावाने सापडले, मग ते पुरुष असोत की स्त्रिया असोत, त्यांना बांधून येरुशलेमेत आणावे. मग तो जात असता असे झाले की तो दमिश्काजवळ पोहोचला, तेव्हा अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला आणि तो भूमीवर पडला. आणि त्याने अशी वाणी ऐकली की शौला शौला, तू माझा पाठलाग का करतोस? तेव्हा शौल म्हणाला, हे प्रभू, तू कोण आहेस? मग येशू ख्रिस्ताने त्याला म्हटले, तू ज्याचा छळ करतोस तोच येशू मी आहे. तर तू उठ आणि नगरात जा, म्हणजे जे तुला करायचे आहे ते तुला तेथे सांगितले जाईल. आणि जी माणसे त्याच्याबरोबर प्रवास करीत होती ती स्तब्ध उभी राहिली. त्याने आवाज ऐकला, पण त्यांना कोणी दिसला नाही. मग शौलाला त्यांनी भूमीवरून उठवले. तेव्हा त्याने डोळे उघडल्यानंतर त्याला काहीच दिसेनासे झाले. मग त्यांनी शौलाला हाती धरून दमिश्कात नेले आणि तो 3 दिवस आंधळा होता व त्या 3 दिवसात त्यांनी काहीही खाल्ले नाही. आणखी दमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक येशूचा शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हे हनन्या. त्याने म्हटले, पहा, मी येथे आहे. मग येशू त्याला म्हणाला, उठून नीट म्हटलेल्या रस्त्यात जा आणि यहुदाच्या घरी तार्सकर शौल नावाचा मनुष्याचा शोध कर, कारण पहा, तो प्रार्थना करीत आहे. त्याने दृष्टांतात असे पाहिले आहे की कोणी हनन्या नावाचा मनुष्य आत येत आहे आणि आपली दृष्टी आपल्याला परत मिळावी म्हणून तो आपले हात शौलावर ठेवीत आहे. तेव्हा हनन्याने उत्तर देऊन म्हटले की हे प्रभू, येरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र लोकांचे या शौलाने किती वाईट केले आहे असे पुष्कळापासून त्याच्याविषयी मी ऐकले आहे. आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांस बांधावे असा मुख्य याजकाकडून त्याला अधिकार मिळाला आहे. पण प्रभू येशूने त्याला म्हटले, जा, कारण राष्ट्राचे लोक व राजे व इस्रायलाचे संतान याच्यासमोर माझे नाव प्रसिद्ध करण्यासाठी शौल माझे निवडलेले पात्र आहे आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावी लागतील हे मी त्याला दाखवेन. यहोवा परमेश्वर ज्या माणसाकडून जे काही काम करून घ्यावायचे असते ते अगोदरच ठरवतो. शौल जो ख्रिस्ती लोकांचा छळ करीत होता त्याच्याकडून त्याची स्तुती आराधना करण्यासाठी त्याला निवडले होते. मग हनन्याने त्याच्यावर प्रार्थना केल्यावर त्याला पवित्र आत्मा मिळून त्याने त्याचे डोळे उघडले. झाल्यानंतर त्याच्याकडून शुभवृत्तांत लिहून घेतले. मग पौल संत आहे काय? तर नाही, कारण यहोवा देवाने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे ते करून घेतले. मग त्याची मूर्ती बनवून त्याची पूजा करायची का? तर नाही, ती मूर्तीपूजा आहे. येशू ख्रिस्ताच्या आदेशाने हनन्या निघून शौलाकडे गेला व त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शौल भाऊ, तू वाटेने येत असता जो प्रभू येशू तुला दिसला त्याने मला तुझ्याकडे पाठवले आहे. ते यासाठी की तुझी गेलेली दृष्टी तुला पुन्हा परत मिळावी
व तो पवित्र आत्म्याचे परिवर्तन व्हावे. तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावा. आणि लागलीच शौलाच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काही पडले. तेव्हा त्याला त्याची दृष्टी पुन्हा मिळाली व त्याने उठून बाप्तिस्मा घेतला व अन्न घेतल्यानंतर त्याला शक्ती आली. मग काही दिवस तो दिमिश्कातच येशूच्या शिष्याबरोबर राहिला. मग शौलाने लागलाच सभास्थानामध्ये येशू ख्रिस्ताविषयी गाजवले की यहोवा देवाचा हा पुत्र आहे. म्हणजेच माणूस हा निमित्त मात्र आहे. यहोवा परमेश्वर माणसाकडून त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे कार्य करून घेतो. मग माणसे त्याला संत बनवतात व त्याची आराधना चालवते. हे सर्व चूक आहे. वरील गोष्टीवरून आपल्या निदर्शनास येते की यहोवा देव त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे कार्य करून घेतो. म्हणजे आजारमुक्ती, चमत्कार अशा प्रकारचे अद्भुत कृत्य करून घेतो. मग माणसे त्याच्या पाया पडायला लागतात. आपण मात्र यहोवा देवाच्या आज्ञेप्रमाणे एकच यहोवा देवाला भजूया, कारण तोच सर्व काही करून घेतो व आपल्या विनंत्या व आपल्या मागण्या येशू ख्रिस्त जो एकच मध्यस्थ आहे त्याच्याद्वारे यहोवा परमेश्वराकडे मांडूया, की ज्याद्वारे तो आपल्या मागण्या पूर्ण करील. हालेलुया, आमीन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.